सेशन आहे आपला कोविड अँड मिथ्स, आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या प्रश्नांची जे काही आपल्या शंका आहेत, डाऊट्स आहेत, त्याच्यासाठी उत्तरं द्यायला आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मनीषा बिल्लाडे. वेलकम डॉक्टर टू लाईव्ह सेशन. हाय एव्हरीबडी, थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. थँक्यू. खूप जणांना काही काही प्रश्न आहेत, माझ्याकडेही काही बरेचसे प्रश्न आलेले आहेत. आपण जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया, आणि आपणही मध्ये मध्ये प्रश्न विचारू शकता. पहिला प्रश्न माझा असा आहे की कोविड इंट्रोड्यूस झाला इंडियामध्ये मागच्या वर्षी 2020ला, आणि तेव्हा त्यांनी डॅमेज केलं, पण लोकांनी खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं, किंवा आपल्याकडे लॉकडाऊनही होता. सो त्याच्यामुळे म्हणावा तेवढा स्प्रेड तेव्हा नव्हता झाला. पण आता जी सेकंड वेव्ह आलेली आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे कमी एजच्या लोकांना सुद्धा खूप जास्त डॅमेज झालेला आहे. म्हणजे 30 to 40 ग्रुप जो आहे त्यांनाही खूप जास्त अफेक्ट झालेला आहे. तर आपण म्हणतो व्हायरस तर तोच आहे करोनाचा, तर मग असं का झालं आहे की इतक्या जास्त प्रमाणात नुकसान का करतोय? म्हणजे इंटरनल जे बॉडीमध्ये आहे, तर एवढं का प्रमाण आहे? म्हणजे त्याचा तुम्ही काय सांगाल? समीरा, बघ कसं असतं, हा जो व्हायरस आहे ना, हा पहिले जो होता तो आपले रूप बदलतो, राईट. आता जो स्ट्रेन सापडली आहे ती डबल म्युटंट म्हणतात. तर हा पहिले जो व्हायरस होता मागच्या वर्षीचा, तो सरफेसवर पडायचा. ओके, तो हवेपेक्षा जड होता, तो सरफेसवर पडायचा, तिथे टच झाला किंवा कुठे हात लागला तर तो पसरायचा. आता काय झालं ना, हा डबल म्युटंट व्हायरस हा थोडासा लाईट आहे, हा हवेतून पसरतो. तर काय होतंय, जेव्हा तो डायग्नोज होतो एका घरात, त्यावेळेस पूर्ण घर अफेक्ट होतं. तो डायग्नोज होईपर्यंत तो सगळ्या घरात पसरला असतो, आणि त्याच्यामुळे ह्या जर तुम्ही ह्या सेकंड वेव्ह मध्ये जर बघितलं असेल तर पूर्वी एकच जण एका घरातला पॉझिटिव्ह आला की तो आयसोलेट झाला की घर हे व्हायचं, क्युअर व्हायचं. पण सापडतो त्यावेळेस पूर्ण फॅमिली अफेक्ट असते, आणि त्याच्यामुळे तो लगेच स्प्रेड होतो, हवेतून स्प्रेड होतोय. तर तो एक महत्वाचा रिझन आहे. प्लस सेम थिंग, खूप लोकांचं मिक्सिंग झालं, गॅदरिंग झालं, त्याच्यामुळे थोडस तो पसरायला सुरुवात झाली, आणि जास्त पट्टीने पसरत गेला. कारण एकाच फॅमिलीमध्ये तुम्हाला कमीत कमी 5-5, 6-6 लोक सापडतात, तर त्याच्यामुळे त्याची संख्या पण वाढत चालली. हे मेन रिझन आहे की तो थोडासा व्हायरस हा त्याने रूप बदललाय, डबल म्युटंट म्हणतात त्याला. तर तो एक रिझन आहे की तो स्प्रेड होतोय. आणि आता जे आपण म्हणतोय म्हणजे या वेव्ह मध्ये लहान मुलांवरही जास्त अफेक्ट तो करतो आहे. तर आपल्याकडे म्हणजे मेडिसिन्स तर तसे अजून कुठंच नाहीयेत, पण जे मेडिसिन्स आपण मोठ्यांना देतो म्हणजे अडल्ट्सला देतो, तर ते मेडिसिन तर आपण लहान मुलांना आता म्हणजे देऊ शकतो का नाही, किंवा त्याचं प्रमाण ऑब्व्हियसली त्यांचे प्रत्येकाचे डॉक्टरच सांगतील. पण मग त्या संदर्भात म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे, अशी विशेष काय करू शकतो? मेडिसिन हा एक टोटल इश्यू वेगळा आहे. काळजी म्हणजे आता काय होईल, आता अजूनही थोडे कमी लहान मुलं अफेक्टेड आहेत, पण जी थर्ड वेव्ह एक्सपेक्टेड आहे त्या ह्याच्यात एक्सपेक्टेड आहे की मुलांना जास्त अफेक्ट होईल. कारण मोस्ट ऑफ द पब्लिक विल बी वॅक्सिनेटेड. सगळ्यात महत्वाचं, ओल्ड एज पीपल वॅक्सिनेटेड झालेले आहे, मिडल एज पीपल राहिले फक्त ज्यांच्यावर ट्रायल झाली नाही, तर त्याच्यामुळे व्हायरस तिथे अफेक्ट करण्याचे चान्सेस खूप आहेत. तर आता काळजी म्हणजे जशी मोठ्यांची घेतली तशीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅदरिंग, सगळ्यात महत्वाचं ते अवॉइड करायला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आजही आहे आजच्या कोविडचा, जर थोडे जरी सिम्पटम दिसले, फिवर आणि कोल्ड, तर हेजिटेट न करता इमिडिएटली जर कन्सल्ट केलं आणि जर टेस्ट केली तर लगेच सापडतो. आणि त्याच्यामुळे अर्ली स्टेजला जर सापडला तर व्हायरसला ट्रीटमेंट खूप चांगली मिळते पेशंटला, आणि तो क्युअर चांगला होतो, हॉस्पिटलायझेशनचे चान्सेस कमी होतात. काय होतं, आजही आपल्याकडे घरात एक जण पॉझिटिव्ह आल्यानंतर 3-4 जण जोपर्यंत प्रॉपर खोकला येत नाही, इनफॅक्ट इतका खोकला तोपर्यंत दाखवत नाही, तोपर्यंत तो व्हायरस लंग्स पर्यंत पोहोचलेला असतो, आणि अशा केसला ट्रीट करायला थोडं अवघड जातं. तर लहान मुलांचं जर काळजी म्हटली तर सगळ्यात महत्वाचं ते तर मास्क घालणार नाही, इम्पॉसिबल आहे 24 तास मास्क घालणं. तर त्यांना गेट टुगेदर थोडं अवॉइड करणं आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीत त्यांना इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बाकी ऍज युजल सगळ्यांना जसं मोठ्यांना आपण झिंक प्रिपरेशन देतो,
व्हिटॅमिन सी, तसं लहान मुलांसाठी पण आहे मल्टीव्हिटॅमिन, ते दिले जातात. तेवढं एक करता येतं, प्रिव्हेन्शन करता येईल. आणि त्यांचं गॅदरिंग टाळणं महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि शक्यतो जे सगळ्यात छोटे मुलं असतात, आपल्या शरीरात एक थायमस नावाचा पार्ट असतो, इनबॉर्न पार्ट असतो, तर तो इम्युनिटीचं काम करतो. तो सगळा 3 ते 4 वर्षापर्यंतच्या मुलांना तो प्रोटेक्ट करतो. जरी सिम्पटम दिसले तरी त्यांना दिसणार नाही, त्यांना डिसीज समजत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे 6 ते 12 वर्षाची मुलं, त्या लोकांना जपणं गरजेचं आहे. न्यूबॉर्न बेबी आणि छोट्या मुलांना आपली बॉडीच काळजी घेते, त्यांना व्हायरसचा अफेक्ट होत. आता आपण जे म्हणतो आहोत की आपल्याकडे जनरली थोडासा खोकला आला किंवा मास्क काढून टाकतो. नाही, लहान मुलं मास्क ठेवणारच नाही. मास्क नाही, अशा वेळेस मोठ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मोठ्यांनी प्रिकॉशन घेणे, मोठ्यांनी बाहेर जाणं कमीत कमी टाळणं गरजेचं आहे सगळ्यात. कारण मुलांना तुम्ही नाही हे करू शकत, मास्क घालणं शक्यच नाही. मोठ्यांचं प्रिव्हेन्शन सगळ्यात महत्वाचं. आणि आता आपण जे म्हटलो की आपल्याकडे साधारण अशीच टेंडन्सी असते की जोपर्यंत आपल्याला खूप खोकला येत नाही किंवा अगदी सिव्हिअर थोड्या म्हणजे ज्या आपण घरात आता आटोक्यात येत नाही तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तर त्याच्यामुळे जास्त तो पुढे पोहोचलेला असतो लंग्सपर्यंत. तर आता मागच्या वर्षी आपण होम क्वारंटाईन हा एक आपण होम क्वारंटाईन आणि आयसोलेशन मध्ये बरेचसे पेशंट रिकव्हर व्हायचे, आता सुद्धा आहे. पण मग असं कोणती स्टेज असते की कोणत्या स्टेज पर्यंत आपण होम क्वारंटाईन राहू शकतो आणि केव्हा आपण कॉल घ्यायला पाहिजे की नाऊ इट इज टाइम टू गेट हॉस्पिटलाइज्ड, असं याच्यामध्ये कधी? येस, पहिले तर मी सांगेल की अर्ली सिम्पटम जर असेल तर इमिडिएटली विदाउट हेजिटेशन गो टू डॉक्टर. आम्ही काय करतो, जर तुमचा व्हायरस तुम्हाला जर काल किंवा परवा सिम्पटम असतील तर रॅपिड अँटीजन जी टेस्ट आहे ती डेफिनेटली युजफुल असते. त्या टेस्टला तुम्हाला 24 तास पण लागत नाही, हार्डली 15 to 20 मिनिट्स मध्ये तुमचा रिपोर्ट येतो. अँड वी कम टू नो वेदर यू आर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इफ रॅपिड अँटीजन टेस्ट इज पॉझिटिव्ह दॅट मीन्स यू आर पॉझिटिव्ह. पण चुकून जर तुमची रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आली तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही निगेटिव्ह आहात, देन वी गो फॉर आरटीपीसीआर. पण त्याच्यामुळे तुमचा टाइम वाचतो आणि वी स्टार्ट ट्रीटमेंट. वी हॅव ट्रीटेड 80 years 85 years ऑफ ओल्ड एज पीपल घरात विदाउट ऍडमिशन and they recover very fast. Only thing की तुम्हाला लवकर डायग्नोस प्लस होता. आणि ह्या जो पॅन्डेमिक चालू आहे त्यात प्रत्येकाला माहितीये की सर्दी खोकला आला की पहिले माहितीये की हा कोरोनाचा सिम्पटम तर नाहीये. तर अशा वेळेस पब्लिकने किंवा पीपलने स्वतःहून येऊन जर टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आला तर घाबरण्याची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं मी माझ्या पेशंटसाठी घाबरण्याची गरज नाही. जेवढं लवकर तुम्ही याल तेवढं तुम्हाला ट्रीटमेंट लवकर मिळून तुम्हाला ऍडमिशनची गरज पडत नाही. आम्ही बरेच म्हणजे हा अनुभव आहे आतापर्यंत मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी की प्रत्येक पेशंटला ऍडमिशनची गरज पडत नाही. ऍडमिशन कधी लागते, समजा पेशंट डायग्नोज झाला आहे, पेशंटला खूप खोकला आहे आणि पेशंटचा ताप तो कमी होत नाही, दिवसेंदिवस आज आहे ताप, उद्या आहे, परवा आहे, अशा वेळेस आम्ही जास्त वाट बघत नाही. 3 दिवस ताप जर असेल आणि त्याचा ऑक्सिजन लेवल जर 94च्या खाली जात असेल मग आम्ही अशा वेळेस पेशंटला ऍडमिशनचं सांगतो. कारण अगदी 90च्या ऑक्सिजनची आम्ही वाट बघत नाही. 94 पेशंटचा ऑक्सिजन लेवल 97 अबव्ह असेल तर पेशंटनी काळजी करायची गरज नाही मोस्ट ऑफ. आणि ताप नसेल, फक्त खोकला असेल, ऑक्सिजन 97 आहे, इज डुईंग गुड, काही घाबरण्याची गरज नाही. इज डेफिनेटली गोइंग टू क्युअर. सगळ्यात महत्वाचं, अर्धा जो डिसीज आहे हा फक्त पॅनिक होऊन वाढतो. पॉझिटिव्ह आल्यानंतर अतिशय पॅनिक होतात लोक, म्हणजे त्यांचे चेहरे इतके घाबरलेले होतात फॅमिलीत की आता काय करायचं. तर तसं घाबरण्याची गरज नाहीये. यू स्टार्ट ट्रीटमेंट. आपण ट्रीटमेंट देऊया, गोळ्यांनी इफेक्ट होतो. आणि आरटीपीसीआर बरोबर आपण काही ब्लड टेस्ट करतो. ब्लड टेस्टने आपल्याला आयडिया येते की तुमची सिव्हिरिटी किती आहे डिसीजची. अजून एक पॉइंट मी सांगू इच्छिते, जेव्हा आरटीपीसीआर लोक करतात तेव्हा अर्धे पेशंट तर त्याचा जो स्कोर जो आहे आरटीपीसीआरचा ते बघूनच घाबरतात. डॉक्टर माझा स्कोर 23 आला, मी किती सिव्हिअर आहे, मला किती सिव्हिअर कोविड आहे. ते एक गोष्ट फक्त लक्षात घ्या, जो आरटीपीसीआरचा स्कोर आहे त्याचं एक लाईन ऑफ डिमार्केशन आहे 25. बिलो 25 म्हणजे तुम्ही इन्फेक्शन स्प्रेड करतात आहे.
अंडरस्टूड. आणि अबाउव 25 म्हणजे तुम्ही इन्फेक्शन स्प्रेड करण्याचे चान्सेस कमी आहे. सो त्याचा आपल्या कोविड आपल्याला शरीरात किती कोविड पसरला त्याच्याशी काही संबंध नाही. सो पहिला तो पॉइंट जर क्लिअर झाला, पेशंट पहिले तिथेच पॅनिक होतो की माझा स्कोर डॉक्टर 25 आला, काय करू. नथिंग टू वरी. 25च्या खाली तुम्ही स्प्रेड करणार तर तुम्ही काळजी घ्या. यू इमिडिएटली गेट आयसोलेटेड, वेअर मास्क. आणि 25च्या वरती तुम्हाला लेस चान्सेस आहे स्प्रेड करण्याचे. तर ते एकदा जर आलं तर तुमचं अर्ध टेन्शन कमी होतं आणि पॅनिक व्हायची गरज नाही. फक्त इनिशियल स्टेजला सिम्पटम लपवू नका, लगेच डॉक्टरना अप्रोच करा. व्हेरी नाईसली डॉक्टर विल ट्रीट यू. आणि होतात इव्हन 80-85 इयर्स ऑफ ओल्ड एज विदाउट ऑक्सिजन घरी रिकवर होतात. आणि अजून आता वॅक्सिनेशन संदर्भात आणि कोविडचं अजून एक वॅक्सिनेशन कडे आपण वळूया. तुम्हालाही जर काही कोणाला व्ह्युअर्सला प्रश्न असेल तर नक्की विचारा. सो कोविड आता मागच्या वर्षी कोणाला होऊन गेलं आहे तर त्यांना यावर्षी कोविड होतो का नाही होत, का त्यांच्यात अँटीबॉडीज झालेल्या असतात, म्हणजे त्याबद्दल काय. कारण जे झालेले आहेत कोविड ते आरामात फिरतात किंवा 1-2 महिन्यापूर्वी पण झालेलं असेल की नाही आता आम्हाला होऊन गेला तर परत होईल की नाही, असं काही आहे का? कोविड ज्यांना मागच्या वर्षी होऊन गेला आहे त्यांना परत होईल का, होऊ शकतो, पण खूप कमी केसेस रजिस्टर आहे, खूप कमी केसेस. तर आता त्यांना पहिला त्यांनी जर वॅक्सिन घेतलं असेल, ज्यांना मागच्या वर्षी कोविड होऊन गेला, त्यांचा एक वॅक्सिनेशनचा डोस जरी झाला तर त्यांचा तो वॅक्सिन म्हणजे त्यांचा बुस्टरचं काम करतो. होणार नाही असं धरून चालायचं नाही. 2 वॅक्सिन जरी झाले तरी तुम्हाला इक्वली प्रिकॉशन बाळगणं गरजेचं आहे. मास्क पब्लिक प्लेस मध्ये काढायचं अजिबात काढता का, म्हणजे इनफॅक्ट आता तर डबल मास्क वापरतात आहे, कारण हा जो व्हायरस आहे तो खूप जास्त अफेक्ट होतोय. तो फक्त वॅक्सिन त्यांना प्रोटेक्शनचं काम देत आहे, पण तरीही आजही आम्ही 2 वॅक्सिन घेतलेल्या पेशंट मध्येही कोविड पॉझिटिव्ह आलेले आहे. लेटेस्ट माझं पेशंट आहे, 78 इयर्स ओल्डचे कपल आहे. त्यांचं 3 एप्रिलला सेकंड डोस झाला आणि 3 मेला त्यांना कोविड झाला, एक्झॅक्ट 1 महिन्याने. पण ते आरामात घरी ट्रीट झाले, त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडली नाही. त्यांचा ऑक्सिजन लेवल मेंटेन झाला, त्यांना फिवर किंवा खोकला खूप वाढला नाही. तर त्याचा एक फायदा तो झाला की 2 वॅक्सिनमुळे त्यांना ऍटलिस्ट त्यांच्या बॉडीत अँटीबॉडी झाल्या आणि त्यांनी प्रोटेक्शन दिलंय. तो डेफिनेटली वॅक्सिन इज गोइंग टू वर्क, ते आहे. आजही बऱ्याच लोकांचा क्वेश्चन आहे, मॅडम आम्ही वॅक्सिन नाही घेणार. सो आय सिन्सिअरली रिक्वेस्ट की तुम्ही वॅक्सिन घ्या. तुम्ही वॅक्सिन घेऊन नुकसान नाहीये, न घेता तर नक्कीच नुकसान आहे, पण वॅक्सिन घेऊन कधीच नुकसान होणार नाही. तुम्हाला 101% तुम्हाला त्याच्यात प्रोटेक्शन मिळणार. आज नाही मिळत, तुमच्या अँटीबॉडीज तयार व्हायला वेळ लागतो. वन मोर थिंग, कोणीतरी मला मराठीत सांगा. येस येस, हिंदी किंवा इंग्लिश. ओके ओके. वन मोर थिंग, वैक्सीन सेकंड डोज ऑफ वैक्सीन, जब आपका सेकंड डोज ऑफ वैक्सीन हो जाता है तो सब एकदम रिलैक्स हो जाते हैं कि मेरा सेकंड डोज हो गया, नाउ आई एम प्रोटेक्टेड. प्लीज 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 रिमेंबर दिस, यू गेट एंटीबॉडीज और इम्यूनिटी आफ्टर 1 month. तो सेकंड वैक्सीन का तो जिस दिन आपने वैक्सीन लिया है उसके 1 महीना तक अभी तक आपको प्रोटेक्शन नहीं है. सो दिस थिंग यू हैव टू कीप इन माइंड कि इमीडिएटली आपको प्रोटेक्शन नहीं मिलता है. इम्यूनिटी स्टार्ट बिल्डिंग आफ्टर 1 month. Then no, everybody is not going to test for immunity. Antibodies कितना टेस्ट हो गया, but definitely you will get immunity after 1 month. Then you are protected. Still, mask is important. Yes. We have one more question is how much difference is first and second dose of Covishield vaccine? Very how to answer this question is very difficult. See, it was told that 1.5 month to 2 months gap होना चाहिए. Now they have extended to 2 to 3 months. This is on the basis one article. Covishield is a vaccine that is between Oxford and Serum Institute, right? दोनों मिलके किया. तो यूके में जो ट्रायल हुए हैं तो उनमें ये पाया गया है कि इम्यूनिटी आफ्टर 2 months वैक्सीन का सेकंड डोज लेने पे अच्छी इम्यूनिटी आ रही है. सो वन बेसिक कंसेप्ट वो दिया है.
बाकी आई डोंट नो व्हाट इज द एग्जैक्ट रीजन, बट ये एक रीजन बोला है. बट एटलीस्ट टेक whichever dose you are getting, at least if you are eligible, you should take. Yes. And one more, like one common question is there, like which is a good vaccine among Covaxin, Covishield, or nowadays Sputnik is there in India? So any preferable dose, or we can get anything? The thing is, whichever vaccine you will get, just go and get it. Currently we are not getting those, but all the vaccines are equally effective. जो 97%, 61%, don't go in that percentage. That is on the trial. जो उन लोगों ने ट्रायल किए कितने लोगों पे, on that basis the percentage is they are calculated. It's not the efficacy. Efficacy यानी वैक्सीन कितना काम करता है. All vaccines are very good vaccine. Whichever vaccine you will get, you should take that vaccine. But only thing you have to take vaccine whenever you get. Nowadays many forwarders are coming. बहुत सारे फॉरवर्ड्स आते हैं, मतलब जो हर एक को खुद को डॉक्टर समझने लगे हैं बहुत सारे लोग, और व्हाट्सएप पे हमें फॉरवर्ड आते हैं. तो उनमें से बहुत सारे फॉरवर्डर में एक फॉरवर्ड था, आई एम नॉट श्योर अबाउट दैट, सो दैट्स व्हाई दिस इज अ डाउट कि वैक्सीनेशन वी कैन नॉट टेक इफ लेडी इज प्रेग्नेंट. तो प्रेग्नेंट लेडी वैक्सीनेशन नहीं करवा सकते, तो आप क्या बता सकते हो इसके? Because there is no trial on pregnant lady, so we are avoiding that. बहुत सारे कंट्री अभी वो भी ट्राई कर रहे हैं, और तो जैसे ही वो ट्रायल खत्म हो जाएंगे तो प्रेगनेंसी में फर्स्ट या सेकंड ट्राइमेस्टर पे दे सकेंगे. सिर्फ अपने इंडिया में अभी तक ट्रायल नहीं हुए, सो वी आर अवॉइडिंग दैट प्रेगनेंसी में वैक्सीन देना. और एक वैक्सीनेशन के रिलेटेड था कि व्हेनेवर लेडीज इज हैविंग मेंस्ट्रुअल पीरियड्स, तो उसमें इम्यूनिटी डाउन हो जाती है एंड यू कैन नॉट टेक वैक्सीन इन दोज डेज. ये भी एक just delete that message. Just whoever is having that message, just delete. There is no correlation between menstruation, day or vaccination. Nothing like that. No immunity loss, nothing. You have to take vaccine. एक विद्या ने क्वेश्चन पूछा है कि कोरोना से एक उनके पेशेंट admitted due to corona but died due to heart attack. Yeah, right. See, this is one complication. Experience also I am having, like same age, 35 to 36. One of my classmates, she got died and she affected due to corona, and same, she was hospitalized in Delhi but she got heart attack. So ये मेरा big question. See, same. This is in corona, blood clotting थोड़ा ज्यादा होने लगता है. That's why we start Ecosprin tablet जो blood thinner start करते हैं. So what happens? 14 days corona हो जाता है, and sometime after that, blood clotting, somewhere very small clot is formed. That is we called as thrombus, embolism. वो कहीं तो अटक गए हार्ट में, और उसकी वजह से सीवियर हार्ट अटैक आ गया. तो वो एक कॉम्प्लिकेशन है. इन डायबिट मोस्ट ऑफ द टाइम डायबिटिक पेशेंट, हाइपरटेंसिव, जिनको बीपी है, शुगर है, कोलेस्ट्रॉल है, उनको थोड़ा सा ये तो प्रिकॉशन लेना चाहिए. आफ्टर 14 डेज सब ठीक हो गया, ये नहीं. सम ब्लड टेस्ट वी हैव टू रिपीट ऑलवेज. वी ऑलवेज टेल आवर पेशेंट कि 14 डेज के बाद भी फॉलो अप रखना है. वी हैव टू सी पेशेंट कि कैसे चल रहा है. एकदम 14 डेज हो गया, कोरोना हो गया, खत्म हो गया, ये जो बिलीफ है थोड़ा सा वो रिस्की है, उसके कॉम्प्लिकेशन. और एक इसके ही बारे में, बिकॉज एज यू आर टेलिंग कि 14 डेज हो गए, उसके बाद वी आर बिहेविंग कि कोरोना खत्म है, कोरोना नहीं है. तो आई हैव वन फ्रेंड की शी वाज सफरिंग कोरोना एंड शी रिकवर्ड. 14 डेज के बाद मेडिसिन, जो नॉर्मल वाले मेडिसिन थे वो बंद हो गए, एंड स्टिल मे बी शी डिड टेस्ट आफ्टर 4 weeks, स्टिल शी वाज पॉजिटिव. Very good question. I'll tell each and every viewer, once you are positive, RT-PCR is positive, you go for treatment. Once you finish 14 days, please don't repeat your RT-PCR. Never you should repeat. If anybody is asking also, you should deny, because there are some dead virus in the body and RT-PCR catches that virus and your test is positive. Unnecessary patient become again panic, again that home isolation and so many things come in mind. No, you are not supposed to do RT-PCR after 14 days. Once you are positive, just follow the treatment. If you are symptomatically good,
don't repeat anything. Some people are negative in 7 days also. Some are positive still 2 months. So that doesn't mean you have to take again treatment, again isolation, so many things. So never repeat. But इसके बारे में फिर एक इशू है कि अगर आपकी टेस्ट 4 वीक्स के बाद भी पॉजिटिव आ रही है तो कितने चांसेस है कि ये स्प्रेड करने के लिए, मतलब कोरोना है ही नहीं है, नहीं है कोरोना है ही नहीं, वो कोरोना है ही नहीं, वो some dead viruses are there in the body and that test is picking up that dead virus, so it's not good. chances कम है कि वो person no chances. Once you are how you will diagnose you are recovered, you don't have fever, आपका ऑक्सीजन लेवल मेंटेन हो रहा है, कफ नहीं है, और टिपिकल कोरोना का एक खासी है, बस टिपिकल, दिस इज द कैरेक्टरिस्टिक ऑफ कोरोना, यहाँ से ही खराश होती है, ना अंदर से खांसी आती है ना स्पूटम आता है, जस्ट एवरी 3-4 मिनट यू शुड अंडरस्टैंड दिस समथिंग डिफरेंट, सो इमीडिएटली वी गो फॉर टेस्ट एंड टेस्ट इज पॉजिटिव. सो RT-PCR we are not going to repeat at any cost, no. One more question is with Gaurav Jassal. So what is the basic precaution we can take to prevent from black fungus? That is, yes. I recovered from corona and haven't taken any steroids. No, first of all, black fungus. Everybody should know about this. See, this is very commonly seen. ये जो है ब्लैक फंगस, ये सबसे कॉमन पाया गया है जिनको डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल की बीमारी है, और जो आईसीयू में थे 10-15 दिन, जिनको ऑक्सीजन चल रहा था, जिनको कैन्युला था, जिनको मास्क था, बिकॉज ऑफ दैट, और जिनको स्टेरॉइड की इंजेक्शंस लगते हैं आईसीयू में. स्टेरॉइड क्यों देते हैं? क्योंकि वो कोरोना को कंट्रोल करने का सबसे बेस्ट दवाई है, लेकिन जब स्टेरॉइड की मात्रा ज्यादा हो गई, उसके बॉडी ने एक्सेप्ट नहीं किया, तो फंगस को ग्रो होने को चांस नहीं है, तो वो एक ब्लैक फंगस फॉर्म हो गया. सो इसलिए आजकल जो आउट पे हमारे जो क्लिनिक में पेशेंट आते हैं, नो डॉक्टर विल प्रिस्क्राइब स्टेरॉइड. सो जो रिकवर हो गए हैं, जो आईसीयू में नहीं थे, अभी अच्छे हैं, उन्होंने डरने की बात नहीं है, बिल्कुल ब्लैक फंगस के बारे में डर. ब्लैक फंगस के सिम्टम्स बहुत कैरेक्टरिस्टिक बताए गए, जो ड्राइनेस ऑफ द नोज होता है, एंड समटाइम व्हेनेवर यू ब्लो ब्लैक म्यूकस लगता है. वो जो फंगस है, फंगस इज व्हाट, जब हम ब्रेड रखते हैं गीला तो उसमें फंगस जमा होता है, बुरशी, मराठीत बुरशी म्हणतात, दैट इज फंगस. इट ग्रोज व्हेरी फास्ट. सो दैट टाइप ऑफ फंगस व्हेन ग्रोज, that dead part comes out of the nose. So the patient characteristically says कि कुछ तो blackish आ रहा है नाक से. Then sometimes there is blackening here. ये bone का इधर blackening and headache start. We have not seen, personally I have not seen such cases. That cases may be seen in ICU. But good, you should have idea. But that things only जो ICU के बाहर आते हैं patient, डॉक्टर भी आजकल बताते हैं, इन आईसीयू आल्सो प्रॉपर प्रिकॉशंस टेकन. बट दोज हु आर ऑन हाई स्टेरॉइड डोसेज, दोज हु आर 20 days are in ICU, there are chances of black fungus mucormycosis, right? And if it is diagnosed early, so patient no OPD treatment is given, patient has to get admitted and IV injections are given for that if diagnosed very early stage. But looking at this news and all, people should not get panic of that, because everybody has now panic because of that black fungus. So don't worry. OPD treatment, nobody is giving you, very small steroid doctors are giving, that is because that is helping for corona. They are stopping within 3 to 5 days. So no worry for that. Those who are admit, they are given proper precaution and they will be dead. Characteristic headache will start, half part of the face, nose, there is dryness and sometimes redness of the eye. Whenever you get, it's very simple, test is required for that. They just scrap that and immediately, yes, they scrap it. अर्ध शिशी नाही म्हणतात, अर्ध शिशी म्हणजे हा डोकं दुखतं, हा इथला पार्ट दुखतो, फेसचा इथला मॅक्सिलरी पार्ट दुखतो, नाक थोडंसं असं थोडंसं होते. तर तसं सापडलं तर इमिडिएटली डॉक्टर दाखवा, ताबडतोब डायग्नोज होतं, आणि डायग्नोज झालं की इमिडिएटली ऍडमिट करून they start, no oral medicine, they immediately start injections, and in early stages recovery is good. Medications are available for that. Definitely medication is there, definitely medications is there.
why vaccination is not for teenagers? See, trials are done above 18 years and above. So it is whenever now we in India also trials have started 12 to 18 years. Once the trials are over, then they'll allow for 12 to 18 also. As of now, above 18 we don't have vaccine. That's why they are not giving. Otherwise, wherever it is possible, anybody can take the vaccine. No problem. One more question by Sunil Katve. That is pranayam and yoga essential for every person in pandemic. So confirm how it is useful. Definitely. Give you a better answer. We had last Shabda meeting and session for this pranayam. Sunil Katve, you missed that. You can go through that session. Pranayam is really helpful. See, it has a basis on that. You are inhaling air. That means that air is going up to lungs and that is coming. So your lungs, आपके lungs बहुत अच्छे perfuse हो रहे हैं. Each and every part of lung is involved. So pranayam is very helpful. Meditation keep you very sound, panic नहीं होते. So you should do. Exercise is important. One more thing I'll tell about this breathing. Whenever you are suffering from COVID or you think your oxygen, आपका oxygen level नीचे जा रहा है, don't get panic. आपको उल्टा लेटना है, पेट के ऊपर लेटना है. One pillow below your chest, one pillow below your thighs, and you have to take deep breathing and breathe out. 3 to 4 times at a time करना है, and you do for 7 to 8 times a day. Definitely your oxygen will go from 91 to 96, 110%. But you have to follow this technique because there is medical background basic on that. You are bringing your lungs को open कर रहे हैं और more and more oxygen is going, air perfusion हो रहा है. So you get more and more air. So even in ICU also, when they are giving ventilator, they are lying down patient in उल्टा लेट कर रहे हैं, उल्टा लेट के उनको ventilation कर रहे हैं. So that is helping you. So you should try that. Even if you are not suffering from corona, that is called prone breathing. So you try that prone breathing every day. Yes, you can ask more questions. Gaurav ji ka one more question hai. Is there any special diet or supplement we should focus? We should focus post recovery because his wife is experiencing increased fatigue post recovery. Definitely, that is most common complication or of COVID, fatigue, and patient is literally very lethargic. Protein is the best source of that to recover. You can have protein from non-veg also, veg also. Which are the source for vegetarian? Paneer, tofu, dal, sprout, curd, buttermilk. These are very good source of protein. And for non-vegetarian, eggs, chicken, you can have anything. That is the protein is going to help you a lot. We are not giving glucose too much because glucose is very much comfortable media for virus to grow. So we don't tell patient to take glucose. So even when someone is feeling weakness, like generally for every other symptoms whenever we are having other than corona, the doctor usually gives some glucose powder or what we can say ORS. That called instant energy. Glucose is for instant energy. But that is avoided, like that we can avoid after post corona. I personally avoid glucose. No, because already patient's glucose level is gone high in corona. So there are some preparations 0 calorie in glucose powder. So you can take, but one best way, dry fruits and these proteins. Nimbu pani you can have, no problem. Nariyal pani, no problem. Any fruit will work very nicely. And very fresh food, healthy food, homemade food. Please. No outside food. Corona झाल्यावर आहार कसा घ्यावा? Balanced diet, डाळ, वरण, भात, भाजी, पोळी, salad, fruits. These are the things you should. Sweet टाळा. These are the vaccine useful for all the variants of Corona-19. It is yes, hit sir. Once you get vaccine, just go for vaccine. It will help for every variant. Don't worry. It is need of time to take vaccine as of now. Yes. Okay, what are the other symptoms apart from cough and fever? Shweta is asking.
body pain, sometimes you get stomach upset. Patient comes with a headache, simple headache patient comes, very difficult to diagnose. But after taking some painkiller also, headache is not going, and then patient starts showing some weakness. Then immediately we can do RT-PCR and just confirm the diagnosis. But cough is very characteristic. As I said, Sweta, this kharash, typical of corona. Something ataklela इथे. Yes. अरे पण same symptoms when I had. So you diagnosed me not to go for COVID, but then how can you differentiate between that? Because I had some symptoms of like something has been stuck into my. You have a background history. बाकीच्या हिस्ट्री पण बघावी लागते. Not every patient with it. There are other symptoms also. Patient get body pain also. And खोकला एक दिवसाचा असतो, तो जातच नाहीये. किंवा some sort of runny nose. Some symptoms are associated. Only khasi. Some sort of but what we do, we give antibiotics, and if with 2 days, if it is not coming down with that medicine, we immediately prescribe to take corona test. Yes, Shashank is asking any special care to be taken people with autoimmune disease. No, autoimmune disease are already you people are already on steroids or some sort of compromised patient. So only thing, avoid gathering, take proper food, use mask. That is the only precaution. Multivitamin you can take, but only mask is going to help. Unnecessary, don't go outside. That is the only thing you can do. One more question was that when I go for vaccine after my COVID recovery, when can I go? Right. ये अभी दिस इज लेटेस्ट गाइडलाइन. जब आपका अगर फर्स्ट वैक्सीन होता है तो उसके बाद कोविड होता है, तो एक्चुअली दैट इज एक्टिंग एज बूस्टर. Still we advise patient to take vaccine after recovery, maybe 1 and 1.5 months, up to 2 months. Not before 1 month. After 1 month you can take vaccine. And if you have finished your 2 doses, and if you got corona, then additional antibodies you have got. And one more question was that it is maybe allopathy and ayurvedic का थोड़ा सा है झगड़ा है फिर भी. Can we take Ayush Kadha daily? It was recognized. No harm taking Ayush Kadha. No harm taking Ayush Kadha. You can go for it. Yeah, always go for it. No problem. Suggested earlier that you can take it twice in a day. So it depends on person to person. जैसा आपको सूट होता है आप ले सकते. No problem. Anjali ma'am is written, her cousin has no symptom, still tested positive. Is it possible? Yes, there are asymptomatic cases. They don't have any symptom, but they have come in contact with somebody and they are positive. They are going to present after 8 to 10 days. Definitely. As of today, they are not showing any symptom, but definitely after 4 to 5 days or 8 days, they are going to show symptom. But that time, the disease spread more. So when they are positive, very rarely it happens. One test, lab test positive, and other lab test negative. That is human error. That is possible everywhere. But if you are tested positive and if you show little bit symptom, you have to go for it. Yes. Can we take multivitamin? Yes, you can take multivitamin. No problem. If you don't have corona, that is going to increase your immunity. No problem. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, न्यूज वर आले ते कितपत काय येईल तेव्हा येईल. यू हॅव टू बी यू शुड प्रोटेक्ट युअर सेल्फ. यू हॅव टू टेक केअर. नो, आय विल टेल, डोंट वरी. You have to use your mask. That is going to protect you lifetime. That is going to protect you. And if you are going out for work, my sincere request is use N95 mask. N95 masks are not supposed to wash. Once you wash that, his capacity, his function is gone. People are using that N95 mask. त्यांचे केस त्याचे थ्रेड बाहेर येतात. And just psychologically they are happy की ते N95 वापरतात. No, you can use your N95 mask 8 days also. Once you use,
come home, just keep in the air, don't wash it, don't keep in sun, keep in air, that is all. And dry mask you use. N95 is going to give protection once you are going out. If you are not going out, still your mask should cover nose and face. You should not cover your jaw. Patient comes to me in the clinic, from reception it comes, their mask is there. Once it comes in clinic, mask comes here. It's very risky. You have to use it. And mask is going to cover it. Yes. एक N95 असेल तर तो N95 किती दिवस चालतो साधारण असं काही? We are using 1 month. But we are sanitizing with UV light. But that also what we tell patient, you can have 4 to 5. One day use this, second one, third day, fourth and fifth day again first one. So you can use that and you can use for month also. Don't wash N95 mask. No. Okay. Shweta is asking one more question, that what needs to be done after COVID recovery when heavy steroids are consumed during the treatment? What needs to be done after COVID recovery? No, whether you take steroid or not, no, you are taking another medicine. Nothing. Steroid, when doctor has given you, they are tapering your dose. They are titrating it. Don't worry. You have to take care of your health. Proper food, whatever medicines are given, you just follow. Don't stop steroid in between unless and until doctor says. Don't do that. When doctor says taper it, that is going to help you. Your diet should be very healthy. Just avoid outside food and healthy diet you can take. Baki medicine doctor will take care. And one more question from Bikram Kumar, that most of the places RT-PCR kits are not available. So can people go for COVID treatment without RT-PCR if they have COVID symptoms? See, what is COVID treatment? What is different COVID treatment? Nothing. We are only giving one antiviral and some antibiotics and multivitamins. Actually, there is no specific treatment for COVID. So don't worry. If you have symptom, doctor is starting you medicine properly. We just want, why we want RT-PCR and COVID test? We want to see the prognosis of patient. आगे कैसे चल रहा है? उसको आगे बढ़ तो नहीं रहा है. And only RT-PCR is not confirming your diagnosis nowadays. Some blood test we are doing, that also tells you. And if still RT-PCR is not positive, and if you are cough and your oxygen level is going down, we go for a scan, chest scan. It immediately tells you in a half an hour whether you are having COVID or not. So if the RT-PCR is not there available, don't worry. Some blood test like C-reactive protein, D-dimer, ferritin, that tells about COVID. So don't worry. And we can always start treatment. Yes. Now coming towards, till questions are coming. So now coming towards plasma donation. So plasma donate कौन कर सकता है? Are there any guidelines like hemoglobin and weight and post recovery? कब करना चाहिए plasma donation? प्लाज्मा डोनेशन एक ट्रीटमेंट है जो आईसीयू पेशेंट में रहते हैं. तो जिनको कोविड हो गया, व्हाट इज प्लाज्मा डोनेशन? प्लाज्मा मीन्स ब्लड. ब्लड में 2 कंपोनेंट है, एक प्लाज्मा पानी जैसा है और ब्लड सेल्स है. सो व्हाट वी डू, वो सेल्स पेशेंट के अंदर फिर से वापस डाल देते जिन्होंने दिया है, और ओनली प्लाज्मा इज टेकन फ्रॉम द डोनर. दैट प्लाज्मा कंटेन्स एंटीबॉडी, प्रोटीन्स कंटेंट होते हैं. सो दैट प्लाज्मा इज गिवन टू द, डायरेक्टली एंटीबॉडीज आर गिवन टू द पेशेंट. सो हु कैन डू, जिनको कोरोना हो चुका है, 1 महीना हो गया, अप टू 3 months दे कैन डोनेट. उनके क्योंकि एंटीबॉडी टाइटर चाहिए, सिर्फ दे के फायदा नहीं अगर एंटीबॉडीज नहीं है. तो अप टू 3 months दे कैन गिव. अगर उसके बाद भी उनका एंटीबॉडी टाइटर अच्छा तो दे कैन गिव ट्वाइस अ मंथ, दे कैन गिव प्लाज्मा. ओके, एनीबॉडी, एनी पॉजिटिव पेशेंट कैन गिव प्लाज्मा, डोनेट कर सकते हैं. उसके आगे टेस्ट होते हैं, किसको वो सुटेबल है वो देखा जाता है. प्लस वन, व्हाट यू आर आस्किंग मी अबाउट प्लाज्मा? हीमोग्लोबिन आइडियली 11-12 के ऊपर होना चाहिए. एज ग्रुप 18 के अबव एंड वेट 50 के ऊपर. यस. और इसमें भी एक फॉरवर्ड था कि अगर आप मतलब लाइफ टाइम है फॉर अ लेडी, एक्चुअली इफ शी इज प्रेग्नेंट एनी टाइम इन द लाइफ टाइम, कभी भी है, इवन आफ्टर पोस्ट डिलीवरी, मे बी 8-10 साल हो गए डिलीवरी, तो
तो फिर भी whether she can donate plasma or not, because I had some forwarded कि वो कर नहीं सकते. ऐसा किया तो फिर तो पूरे मतलब दुनिया भर में कोई none of lady is eligible. ऐसे मतलब most of the ladies are not eligible. No, that is not the case. Pregnant lady up to 9 months of pregnancy, she can't donate plasma. Lactating mother, जो feeding mother है, वो जब तक lactation कर रही, she should not. लैक्टेशन स्टॉप करके 3 महीना होने के बाद प्लाज्मा डोनेट कर सकते हैं. वेरी क्लियर कट. एनीबडी कैन गिव प्लाज्मा, एनी पॉजिटिव, ओनली इफ शी इज प्रेग्नेंट दे आर नॉट अलाउड. इफ शी इज लैक्टेटिंग, नो. लैक्टेशन स्टॉप होके 3 मंथ्स हो गया, शी कैन गिव प्लाज्मा. डोंट वरी, एनीबडी कैन गिव प्लाज्मा, एनी लेडी कैन गिव. ओनली एक्टिव प्रेग्नेंट लेडी वी वोंट अलाउ. Vidya ma'am, she is asking कि second wave is affecting youngsters more to extreme levels. Have witnessed many in known people. So why it is so? It's disturbing more and spreading demotivation everywhere. Definitely, see, जो पहला जो vaccination हो गया ना, वो old age people का हो गया. So most of them are covered with that, with vaccination. So इसीलिए वो सेकंड वेव इनको अफेक्ट हो रहा है. अभी जब थर्ड वेव, जो बच्चों को क्यों बोल रहे हैं हम लोग, क्योंकि मोस्ट ऑफ द पब्लिक विल बी वैक्सीनेटेड, बच्चों को नहीं हो वैक्सीन. So that's why the virus is affecting them. Even but now also old age people are getting, and immediately they are showing symptoms very fast actually compared to first wave. So it's not like that old age people are not going to affect. They are affecting, but once you have taken 1 or 2 doses of vaccine, there are very less chances of getting admission. You are going to go and recover fast, not like first wave. Along with that, एक क्वेश्चन ऐसे भी है कि आपने अगर किसी ने 2 डोसेस कंप्लीट कर दिए हैं, तो ऐसे कुछ उसकी वैलिडिटी है वैक्सीनेशन की. मोस्ट ऑफ द पीपल आर सेइंग कि 180 डेज तक ही दैट वैक्सीनेशंस आर वैलिड. सो मे बी आफ्टर 180 डेज देयर आर चांसेस टू गेट कोरोना अगेन. ऐसे कुछ है. जैसे जैसे लोग वैक्सीन लेंगे ना, जैसे जैसे डेज पास होंगे, वैसे वैसे एंटीबॉडी टाइटर होते जाएगा. राइट. अभी हम इनिशियल इस फेज पे है कि हम ट्रायल कर रहे हैं. तो जैसे अगर मेरा वैक्सीन होके 6 महीने हो गए, तो मैं फिर से एंटीबॉडी टेस्ट करूंगी. अगर उसमें है, देन विल डिसाइड एक्चुअली कि कब तक इम्यूनिटी मिल रही है. आज नहीं बता सकते क्योंकि वो ट्रायल्स नहीं हुए. बट डेफिनेटली एज ऑफ नाउ दिस पैंडेमिक इट इज गोइंग टू हेल्प. और जैसे जैसे स्टडीज आएंगे तब पता चलेगा कि कितने दिन तक चलेगा, नेक्स्ट अगेन कुछ वैक्सीन लेना है क्या, वो पता चलेगा. इट इज अंडर ऑल नाउ स्टडी इज गोइंग ऑन. राइट. What is difference between RT-PCR and PCR? I think Preeti Rathod wants to ask me what is difference between RT-PCR and rapid antigen test. There are 2 types of tests. Rapid antigen test comes positive within, once you are affected within 1 or 2. If you are showing symptom, there are chances of showing rapid antigen positive. That means and that test takes only 15 to 20 minutes. So you come to know within 20 minutes that you are positive or not. But once the symptoms are of 3 to 4 days duration, then rapid antigen is never confirmatory. Then we have to go for RT-PCR. But initially, if you come, we diagnose with rapid antigen. Very convenient for patient. Immediately we can start the treatment. लहान मुलांना कसे वाचवायचे? तुम्ही लेट आला मॅडम. तुम्ही वाचवायचं, तुम्ही मास्क घाला, लहान मुलं वाचतील. येस. या सेशन मध्ये ऑलरेडी काही प्रश्नांची उत्तरं झालेली आहे. हा सेशन झाल्यानंतर हे पुन्हा तुम्हाला बघायला मिळेल ज्यांनी लेट जॉईन केले. पण व्हायरस म्युटेट कधी पण किती वेळेस तो म्युटेट होतो, त्याचा मर्जीचा मालिक. व्हॉट विटॅमिन्स आर वी शुड टेक? विटॅमिन्स बेसिकली झिंक इज इम्युनिटी बूस्टर. सो वी झिंक अँड विटॅमिन सी we prefer for patient. So any food from which we can get zinc, like if we avoid some tablets, so is there any food from which we can get zinc? Vitamin C. Fruits are very good source of vitamins. All fruits. So you should have seasonal fruits. ज्या सीजन मध्ये जे फ्रूट्स आहे, you should have that fruits. Dry fruits. Yeah, you can have amba. You should have amba, not ambaras. No, I have mango juice because people are using sugar in that, so we don't want mango juice. You can have mango, no problem. Any fruit.
Yes, you can have. You will get all vitamins in fruits. And vitamin C, lemon, tomato, amla, these are very good source of vitamin C. So it's not necessary you should take vitamin tablet only. If you are taking proper healthy diet, no need to take anything. But mask is important. Whatever you take or don't take, you have to wear mask, because people take lot of kada, lot of vitamins, still they are admitted in the hospital. So it's not that ki wo liya to hum protect ho gaye. Mask is going to protect. Yes. Okay. So these and one more question was like Komal is asking, could you please let us know effective home remedies to increase immunity, like as we discussed, maybe for C vitamin. Healthy food. Simple answer, healthy food. Fresh, healthy food. Homemade food. Homemade food. You should avoid. Avoid outside. And और एक क्वेश्चन था कि अगर एक आप वैक्सीनेशन लगवाते हो और दूसरे वैक्सीनेशन के बीच में ही आपको कोरोना हो जाता है, ऐसे भी हो गया है, एंड मोस्ट ऑफ द टाइम ऐसे भी हुआ है कि 2 वैक्सीनेशन लगवाए हैं एंड इमीडिएटली विद इन 3-4 डेज ही आपको कोरोना हुआ है. डज इट मीन कि वैक्सीनेशन इज नॉट अफेक्टिंग? ऐसे भी है कि वैक्सीनेशन काम नहीं कर रहा है, ऐसे बहुत सारे क्वेश्चन वैक्सीनेशन पे आते हैं कि we have vaccinated but still we get positive. तो वो कैसे है? इसका आंसर मैंने पहले दिया था. You get immunity after 1 month of second vaccine. So तुमने एक वैक्सीन लगवाया और दूसरा वैक्सीन लगवा के आ गया and कोरोना हो गया. Vaccine is not culprit. No, there is no antibody form in your body. You are going to get antibody after 1 month. Till that period you are vulnerable for this disease. Plus वैक्सीनेशन सेंटर में 3-3 घंटा रुकते हैं, मास्क इधर होता है, यू गेट इन्फेक्शन फ्रॉम देयर. सो इट्स नॉट द वैक्सीन इज कॉजिंग यू इन्फेक्शन, इट्स द एनवायरमेंट इज कॉजिंग इन्फेक्शन. सो दैट टाइम यू शुड बी वेरी केयरफुल while taking vaccination. Very important. And Vidya ji, she is saying that there is a famous saying, too much is too people out of panic, like people out of panic trying anything and everything in system. No, Vidya, only balanced diet. Just follow a balanced diet. Balanced diet contains, Indian food is best balanced diet. जे ताट मध्ये भरलेलं असतं, प्रॉपर फूड इज. सो यू शुड फॉलो दॅट. यू डोंट रिक्वायर एनिथिंग. वॅक्सिन घेतल्यानंतर वाईन विस्की घेतली चालते, नो प्रॉब्लेम. घ्या बिंदास, झालंय वॅक्सिन. हा प्रश्न अनएक्सपेक्टेड होता. त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नो. डॉक्टर ऍडवाइस करणार नाही, डॉक्टर काही म्हणणार नाही. शी इज कीपिंग मम ऑन दॅट, सो यू कॅन डिसाइड ऑन युअर ओन. तुम्हाला जे झेपतं ते घ्या. सो अजून डॉक्टर तुम्हाला स्वतःला काय सांगायचं असेल तरी यू कॅन से हिअर की हाऊ टू टेक प्रिकॉशन ऑर एनिथिंग. लाईक पीपल आर गेटिंग व्हेरी मच पॅनिक नाउअडेज. Even in because it is a second wave and many people are affecting badly, we can say, comparatively to last wave. So what kind of a precaution and how to get that mental peace, because everywhere it is bombardment of all negative news through media, through WhatsApp, everywhere. So how to protect from ourselves and keep our mind positive, याच्यासाठी तुम्ही काय सांगता? अजून एक हे तर सांगेलच मी, पण याच्यासाठी अजून एक गोष्ट सांगते की nowadays what people are doing, once RT-PCR is positive, immediately they are asking for chest scan. डॉक्टर मला चेस्ट स्कॅन करायचा आहे. डोंट गो फॉर चेस्ट स्कॅन इमिजिएटली, बिकॉज इट्स नॉट गोइंग टू शो एनिथिंग. कधी कधी सिम्पटम्स 7व्या दिवसानंतर दाखवतात, त्यावेळेस आपल्याला स्कॅनची गरज असते. आणि यू शुड नॉट एक्सपोज मेनी टाइम्स फॉर स्कॅन. इट इज अ कार्सिनोजेनिक. तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप असतात. सो what doctor says, your doctor says just follow RT-PCR. Your blood tests are normal. Take the medicine. 7 days medicine घेतल्यानंतर मी फ्री झालो, मी बाहेर येऊ का रूमच्या? नो. कोरोना 7व्या दिवसानंतर रंग बदलतो, वेगवेगळे सिम्पटम दाखवतो. All 14 days are very important. You have to do other tests also again and again.
and you have to follow the treatment. When doctor says go for scan, when your oxygen levels start deteriorating, then we tell patient to go for scan just to see whether how much lung is involved. त्याचा स्कोर इम्पॉर्टंट आहे HRCTचा. When that score comes up to 9-10, then we think of admission definitely. Up to 10 score also we have treated patient at home. Some patients are very positive. They say की डॉक्टर आम्हाला जायचं नाही दवाखान्यात, we are going to get cure at home. आणि खरोखर झालेले आहे. That positivity you require from yourself. Don't get panic. So that time only you do scan. Otherwise unnecessary scan करायचे नाही. It has very खूप side effects आहेत. So that is one important thing. Early diagnosis is very important. घाबरू नका. Don't get panic. If you think मुझे आज अच्छा नहीं लग रहा है, headache है, थोड़ा सा गला रहा, fever, come go do test. If it is positive, don't worry. You are going to get cure very early. मैं 3-4 दिन के बाद जाता हूँ, ऐसे मत करो. Don't do. Because of that, these admissions are increasing in the hospital and people are not getting bed. So many things are happening. But if you are diagnosed early, if you are getting treatment early, definitely you are going to go cure from this corona. First thing, positivity. Fine. Don't get panic. That same Sanjay Chaudhary. Yeah. Don't get panic. Don't get panic. We have patient of 80-86 years old. हंसते हंसते क्योर हो गए. Very nicely. Good example. In mind कि age वाले people भी they are curing, so we can keep those things in mind. So it is curable. So don't take that much tension. So we should be mentally strong. Today I had patient, young lady. डॉक्टर मुझे कोरोना हुआ है, मेरा छोटा बच्चा है, मैं तो मर जाऊंगी, क्या करूं? अरे don't get panic. You don't have any symptom. If you think in that way, your immunity drops. You have to be very strong from your mind. Don't get panic. Nothing will happen. Yes. Can we go ahead with other vaccine imported from other countries? See, if you have taken Covishield, you go for Covishield. If you are taken Covaxin, go for Covaxin second. And if you are taking Sputnik, go for. No. But once you have taken Covishield, don't go for Sputnik. No, you have to follow it. Any vaccine you can go. Natural way to increase oxygen level in the body, pranayam is very good. I have told that prone ventilator breathing, Shashank. You can do that. उल्टा झुकून व्यायाम करायची, श्वासाची व्यायाम. Definitely it increases oxygen level very nicely. How can we get over COVID anxiety? Is there any medication way? I am myself experiencing increasing anxieties post-COVID. पहले तो ना वो टीवी बंद कर देने का और व्हाट्सएप बंद कर देने. इसलिए हमने ये सेशन रखे हैं, बहुत सारे लाइव सेशन. You can join live session every weekend. पहले व्हाट्सएप बंद कर दो. What not you get in WhatsApp, and once patient is positive, he is getting so many calls from friends and family, and इतने advice आते हैं. One patient complained me, उसकी wife and husband was positive. Wife is not at all giving any attention, any medicine to her husband. She is in busy with that WhatsApp message and she is getting panic. Don't do like that. Nothing to worry. You have to be very positive. Nothing is going to go wrong with you. If you are positive, if you are diagnosed early, if you are taking proper treatment and faith in doctor, that is going to help you. Trust is more important over nowadays. That is going to help you. Yes. और एक क्वेश्चन है यहाँ पे, बहुत सारी बार होता है कि if someone is following one doctor, एक डॉक्टर के पास दिखाया, मेडिसिन ले लिए, नहीं मेरी तबीयत ठीक नहीं हो रही है, then someone is going to another doctor, then third doctor. So 3-4 डॉक्टर के डायग्नोसिस अलग अलग होते हैं, they are treating differently. तो ऐसे लोगों को आप क्या बताओगे? मतलब don't do that. Trust one doctor is going to give you proper message. See, if you have consult other doctor and if you are calling me again, doctor मुझे second opinion लेना है, तो I can't say ना कि नहीं वही continue करो. What else? क्या डॉक्टर ने कुछ भी नहीं दिया, so I am going to add one medicine. And you think हाँ डॉक्टर ने ऐड किया, वो बहुत हेल्पफुल कर रहा है. Don't do like that. You trust your one doctor is going to give you very nice medicine. Don't you have to take home of it. And don't. People are using, ये डॉक्टर ने ये एंटीबायोटिक, people are using 3 antibiotics. Why?
Don't do that. See, one doctor you trust, you follow that doctor. No problem. But you should might be वो time duration भी लगता है, and in that time duration people loses their patience. I think कि हाँ अभी तो तबीयत ठीक नहीं हो रही है ऐसे कर करके maybe they are taking multiple doses और फिर वो ज्यादा ही तकलीफ उससे हो जाती है बहुत सारे antibiotics. Nilima Patil has written, Doctor, you have treated 94-year Dadi also. Yes, I am proud. I have treated her. And she is doing very nice. Last COVID we have treated and she is doing very nice. But very positive. Good example that 94-year lady also cured with the home, at home weight. Yes. And which vaccine is good? Covishield, Covaxin? Whichever vaccine you are getting, take that vaccine. All vaccines are equally good, equally efficient. So don't go in that confusion. Only thing, vaccination must. If someone took one dose and during second dose time she has some health issues, so you can postpone it. You can postpone it. Don't worry. He should be all from health point of view. He should be very sound in health. Then only you are going to take vaccine. Simple fever also you are not going to take any vaccine. You should be very healthy. Let it be 1 month, 15 days ahead. No problem. You have you have antibodies with you. Don't be in rush. Whenever you have little bit fever also, or one more thing, if your family member is suffering from fever or any type of disease, don't go for vaccination. All member in the family, because you don't know there is virus in the home, and that is going to cause you a lot of problem. So if everybody is fine, nobody has any symptom, then only you can take. प्रसाद तवरे डॉक्टर फ्री सेमिनार मी महिन्यातून एकदा घ्यावे. फ्रीच आहे, डोंट वरी. आम्ही आहोत तिथे ऑनलाईन. You call us, we are there. कोणी घरात आजारी असेल तर वॅक्सिन घेऊ नका. सगळ्यांना ठीक होऊ द्या. Then only. Don't be in hurry. कुछ नहीं होता है. You use mask. Avoid going outside. You can wait and you can take. What should be the gap of 2 doses? As government says, you can follow that guidelines. Now it is 2 to 3 months for Covishield. Covaxin it is same 28 days, but Covishield it has now increased the gap. Will the gap is going to have negative? No. The thing is, you are going to the gap is going to increase your antibody only. Don't worry. Antibodies are going to increase, and that is going to last more time. So increasing gap is also no problem. And one vague question is there कि एक ही वैक्सीन हो गया और दूसरा मिला ही नहीं. चलो लेट्स से मे बी 3 months में नहीं मिला, 4 months में नहीं मिला, तो फिर वो सेकंड डोज काम कर पाएगा क्या? ऐसा नहीं होना चाहिए. मिलना तो चाहिए. एक्चुअली ऐसा नहीं होना चाहिए. वी पुणेकर्स आर गोइंग टू बारामती, जेजुरी टू टेक वैक्सीन. Or we are going to take vaccine. No, you are going to get vaccine. Because now also they are giving preference to those who have given first vaccine. They are giving second dose. They are not giving first vaccine. So you are going to get chance to get second vaccine. ऐसे नहीं होगा कि वैक्सीन नहीं मिलेगा. But you have to take vaccine. Right. Vaccination is important. And आपने जो कहा वो बहुत important है कि घर में सब लोगों की health should be good. Then and then only we can take a vaccine. Because ये हमारे समझ में नहीं आता है कि let's say कि हमारी तबीयत ठीक है, but we are not taking care कि हाँ घर में किसी में. You never know there is virus inside. You are asymptomatic, and within 4 days you start showing symptoms after vaccination. Vaccination से fever आता है definitely 1 or 2 days maximum. 3rd day अगर fever है, immediately go for RT-PCR. Don't wait. 3 दिन रहा नहीं देगा. 1 day, 1.5 day fever definitely है. Pain is there on arm. Okay, but after 2 days you should be all right. 3rd day fever is increasing. ये वैक्सीन की वजह से just forget, you have to go for RT-PCR. अगर पॉजिटिव आता है ट्रीटमेंट शुरू करेंगे. That is also very important. लस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका कितपत संभवतो? नाही, लस घेतल्यानंतर कोरोना होतोय बऱ्याच लोकांना होतोय, पण त्याची सिव्हिअरिटी कमी होते, हॉस्पिटलायझेशन चान्सेस कमी होतात आणि ट्रीटमेंट पटकन घेतली तर रिकवर चांगला होतो. सेकंड डोस नंतरही पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत, पण रिकवर पण तेवढेच चांगले झालेले. त्याच्यामुळे कोरोनाचं काही असेल तरी वॅक्सिन घ्या.
नो नो, डोंट गो फॉर रॅपिड अँटीजेन टेस्ट. नो, डोंट गो. ओनली थिंग, तुम्हाला जर काही फिवर असेल घेऊ नका. तुम्हाला सिम्पटम असेल स्ट्रेट अवे गो फॉर वॅक्सिनेशन. डोंट डू रॅपिड टेस्ट, डोंट डू RT-PCR. काहीच करू नका. तुम्ही त्या इन्क्युबेशन पिरियड मध्ये असाल, तुमच्या शरीरात 7 ते 8 दिवसापासून व्हायरस असेल आणि तो तुम्हाला प्रेझेंट करतो 8-10 दिवसांनी. तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येणार नाही. त्या पिरियड मध्ये जर तुम्ही असाल ना, तर तुमची कुठलीच टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही. आणि मग तुम्ही काय म्हणतात की आमची टेस्ट निगेटिव्ह आली तरी कोरोना झाली. काही करायचं नाही, टेस्ट कुठलीच करायची नाही. वेन यू आर हेल्दी यू कॅन गो फॉर वॅक्सिनेशन. एक अजून क्वेश्चन आलेला आहे, इज देअर नेसेसरी 4 days रेस्ट कंपल्सरी आफ्टर वॅक्सिनेशन? घेऊ शकतात सर? नाही प्रिया, मी तुला सांगते, मी 10 वाजता वॅक्सिन घेतलं आणि मी क्लिनिकला त्या दिवशी 1 वाजेपर्यंत बसले. इमिडिएटली आफ्टर कमिंग फ्रॉम वॅक्सिन आय स्ट्रेट अवे वेंट टू क्लिनिक आणि 1 ते 1:30 वाजेपर्यंत बसले. मी इव्हिनिंगला पण मी माझं क्लिनिक चालू ठेवलं. नो रेस्ट इज रिक्वायर्ड, डोंट वरी. ओनली इफ यू हॅव फीवर यू टेक रेस्ट, अदरवाइज कंपल्सरी नाही. आय वॉज वर्किंग दॅट डे. तुमच्या म्हणजे इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. हाऊ यू प्रेझेंट. इफ यू डोंट हॅव एनी सिम्पटम, डोंट वरी, जस्ट फॉरगेट यू हॅव टेकन वॅक्सिन. आला ताप, यू हॅव टू टेक क्रोसिन डोलो, तो ताप जातो. मेनी पीपल डोंट प्रेझेंट एनी सिम्पटम आणि काही काहींना होतो त्रास, उलटी होते, हेडेक होतो, खूप ताप येतो. व्हॉट आय सेड, अप टू 2 days इट्स ओके. 3rd day असेल तर तो वॅक्सिन मुळे नाही. देन यू हॅव टू गो फॉर RT-PCR. Yes. I would like to thank Dr. Manisha Billade so that you have given your valuable time. Today, even Sunday, she has switched off her mobile and we were tried to do on a tablet so that she will avoid call. And she has given valuable more than 1 hour to us to resolve all your doubts, clarify all your doubts. So even though whenever you will be having any doubts, just post us. Maybe we will try to get some similar session like this. So till now, thank you, doctor. Thanks for. Thank you so much. It was great pleasure meeting you all. Thank you so much. And thanks viewer for joining and asking your doubts. I hope Manisha ma'am tried to clear everyone's doubt here. So thanks for joining and stay tuned. Yes, thanks. Thank you. Sanjit ma'am. Thank you. Rajeshri.